जगण्यातले समाधान. कसं आहे ना मंडळी, आज जो लाखो रुपये कमवून श्रीमंत आहे तो सुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे दुःखी आहे. आणि जो फुटपाथवर राहून पोटभर कमवून खातोय तो पूर्णपणे सुखी समाधानी आहे. कारण देवाने प्रत्येकाचे जीवन त्याच्या कर्मानुसार आखणी करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात आपण नेहमी समाधानी राहावं. परंतु ही मानवरूपी जीवन जगण्याची संधी प्रत्येकाला आयुष्यात एकदाच मिळते. त्यामुळे फक्त स्वप्न पाहण्यापेक्षा ती पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावं. नितीन हा माणूस असा आहे, त्याने आम्हाला सगळ्यांना हा वेळ लावलाय रायडिंगचा. माझं येण्याचं कारण मुख्य म्हणजे निकम साहेब. तर हे करू शकतात तर मी का नाही, यामुळे मी बघा इन्स्पिरेशन घेऊन यांच्यामुळे मी आलेलो आहे. कारण हे करू शकतात तर मी का नाही, त्याच्यामुळे मी आलोय. तर माऊले आलोय आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना घेऊन. तर हे खालचं पायथा मंदिर एकविरा आईचं. एकविरा माते की जय, एकविरा माते की जय. धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन मला डावरे. मी आलो, मी तुम्हाला पाहिलं, मी चेस करतोय पण तुम्ही निघाले. मी पोचलो नाही पण मी रेव करतोय. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, सर्वत्र सुंदर अशी गुलाबी थंडी पडलेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी आपण गेलो होतो अलिबागला, कॅम्पिंग केली होती आणि अलिबागची राईड विथ एक्सप्लोर वगैरे सगळं सुंदर असं सबस्क्रायबर राईड आपण केली होती. तर या डिसेंबरमध्ये, आज आहे 12 तारीख, 12 डिसेंबर, आणि उद्या परवा शनिवार रविवार आपली आहे 2 दिवसांची सबस्क्रायबर राईड. आणि ती सुद्धा आहे पावना लेक कॅम्पिंग. आपण आपल्या 30 रायडर्स, 30 सबस्क्रायबर सोबत करत आहोत पावना लेकची सुंदर अशी कॅम्पिंग. तर त्या कॅम्पिंगची मजा कशी काय असणार आहे तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये मुंबई ते आपण जसं पावना लेकला जाताना आणखी बरंच काय एक्सप्लोर करणार आहोत, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि तसेच अजून कोण नवीन सबस्क्रायबर फॅमिलीसुद्धा आपल्याला जॉईन झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:15 वाजून गेलेत आणि माझं बऱ्यापैकी काय घेऊ काय नाही घेऊ ना त्यातच माझं खूप कन्फ्युजन असतं. हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ. घालत तर आपण काहीच नाही पण घेतो बरंच घेऊन जातो. तर त्याच्यामध्येच हे बघा, हा सगळा मी पसारा काढला आहे. म्हटलं ही नवीन कॅम्पिंगची बॅग घेतली आहे मी. त्याच्यानंतर हे बघा काहीतरी नवीन एक्सपिरियन्ससाठी कॅम्पिंग स्टोव. त्याच्यानंतर हा ब्युटेनचा गॅस आणि इथे आहे कॅम्पिंगचं पूर्ण कुकवेअर आणि आपला टॉप बॉक्स वगैरे. आता सगळं मी रेडी करतो, हेल्मेट वगैरे. आणि खूप मस्त अशी धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता हे आवरूया. सकाळी लवकर उठायचं आहे, 4 वाजता उठायचं आहे आणि 5 वाजता निघायचं आहे आणि 6:30 वाजता मीटअप पॉईंटला पोचायचं आहे. 7:30 वाजता राईड सुरू करायचे आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आणखी एक कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. मी माझ्या सबस्क्रायबरसाठी ना काहीतरी गुडीज घेतलेल्या आहेत पण त्याची डिलिव्हरी अजून पोचली नाही. जर ती पोचली तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला, जराही वेळ न घालवता ही संपूर्ण अशी पसरलेली पॅकिंग मी करतो. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या व्हिडिओचा या सबस्क्रायबर राईड फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर येणाऱ्या पुढच्या राईडमध्ये नक्की भेटा. The next day. तर म्हणजे आता सकाळचे 5:30 होते, त्यात 5:25 झालेत आणि आपले रायडरसुद्धा मीटअप पॉईंटसाठी निघालेत. तर आता जास्त काही इथला ब्लॉग करत नाही आणि बघूया कशी काय ही राईड आपली होणार आहे. आणि मुंबई ते लोणावळ्यापर्यंत राईड करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण 2-3 स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. तर ते मीटअप पॉईंटला गेल्यावर मी तुम्हाला सांगेनच. तर चला आता जाऊया, आपल्या सबस्क्रायबरांना भेटूया आणि सुरू करूया आपल्या मोटो ब्लॉगला. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करायला विसरू नका. चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर ट्रिप बी मीटर सेट करूया
आणि आपली रुस्तम 100 किलोमीटर जाईल, त्यानंतर पेट्रोल भरू, कारण मग पुढची रेंज मिळते आपल्याला. तर मंडळी, आजची ही आपली राईड असणार आहे मुंबई टू पावना लेक. आपण चाललो पावना लेकला कॅम्पिंग करण्यासाठी आणि टोटल मला धरून 29 जण आहेत. आणि आजच्या राईडमध्ये कॅम्पिंगमध्ये योगेशसुद्धा आहे माझा मित्र, त्यानंतर नितेशसुद्धा माझा मित्र सोबत आहे. आणि टोटल आजचा बाईकचा काउंट सांगू तर आज टोटल आता सकाळी 20 बाईक्स आहेत आणि त्याच्यावर 3 पिलियन, म्हणजे आम्ही 23 जण असणार आहोत. आणि रात्री म्हणजे संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यानंतर अमित आणि त्याचे 5 जण येणार आहेत. तर टोटल आमचा आत्ताचे 23 आणि नंतर ते 6 29 जणांचा ग्रुप आहे. आणि तर खूप मजा मस्ती धमाल येणार आहे. जर तुमच्याकडून ही राईड मिस झाली असेल तर दर डिसेंबरमध्ये असा एक सुंदर असा कॅम्पिंगचा प्लॅन असतो. गेल्या वर्षी आपण अलिबाग कॅम्पिंग केली आणि एक्सप्लोरेशन केलं होतं. तर आता आपण चाललो पावना लेकला आणि आपल्या बकेट लिस्टमधलं बाकी आहे भंडारदरा कॅम्पिंग, त्याच्यानंतर वासोटा कॅम्पिंग, आणखी काही कॅम्पिंगचे प्लॅन असतील तर ते होतील. तर या राईडमध्ये सुद्धा काही जण आपल्याशी नवीन जुडलेले आहेत, जे व्हिडिओज बघून बराच वेळ वेट केल्यानंतर आता जाऊ नंतर जाऊ फायनली आजच्या राईडला जॉईन झालेत. तर त्यांनासुद्धा मी तुम्हाला भेटवेन. तर या ओबेरॉय मॉलचे ते 2 रायडर्स आहेत, एक दीपक झोरे आणि त्यांच्यासोबत विजय झोरे, आणि नंतर नितेश आणि हेमंत आहे. म्हणजे 2 बाईकवर 4 जण आहेत. नमस्कार, चला निघूया. हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. हाय, गुड मॉर्निंग. हे आपल्या सोबत आहेत. हां, अजून 1-2 जण होते ते पुढे पण गेले. हां, पुढे गेले. चलो 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 चलो. तर आता आपण वाया सांताक्रूज मार्ग आहे, जो आपला डेलीचा रूट. आणि इथून आपलं कळंबोली सर्कलचा जो मीटअप आहे तो 50 किलोमीटरचा आहे. तर आपल्याला जेमतेम 1 तासभर लागतो. तर आता 5:35 झालेत. 7:30चा मीटअप पॉईंटपर्यंत पोचू आपण फटाफट. कारण एकदा आपण रस्त्याला लागलो ना, माझी अशी सवय आहे, एकदा जो थ्रॉटल दिला तो साला डेस्टिनेशन येईपर्यंत आपण थांबतच नाही. म्हणजे जरी मी स्कूटर रायडर असलो ना तरी 180-200 किलोमीटर मी नॉनस्टॉप, म्हणजे कुठलाही सुसू सीसीचा ब्रेक न घेता मी केलेला आहे. त्याच्यामुळे आपली ती स्ट्रेंथ आणि कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे की मी किती स्ट्रेच करू शकतो एकदा आपल्या सीटवर बसल्यावर. तर पोचलो आहे वाशी प्लाझा आणि बघू शकता किती धुकं आहे. आणि आता आणखी एक रायडर आपल्याला इथे भेटलेत ॲक्टिवावर, विवेक पालव, आणि आपल्यासोबत दीपक झोरे आहेत. तर आपल्या या रायडिंग कम्युनिटीमध्ये आहे ना, आतापर्यंत 150 ते 200 जणांचा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, जसं मी आधीसुद्धा सांगितलं आहे. आणि सगळे मिक्स CC बाईक रायडर्स आहेत. तर मी विचार करतो आहे की इंस्टाग्रामला ना असं एक पेज बनवू ज्याच्यामध्ये सगळे आपल्याला फॉलो करतील आणि त्याचं नाव ऑल CC रायडर्स कम्युनिटी किंवा ऑल CC रायडर्स क्लब असं ठेवू का, असा मी विचार करतो आहे. आणि पुढे त्याचं मस्त एक्सपांड करू. आणि बरेचसे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये खूप जणांची स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय माझं आहे. तर त्यामार्फत ते पूर्ण होईल. आणि आता तर होतच आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा, इंस्टाग्राम असं पेज ओपन करू का, व्हिडिओ बघेपर्यंत झालंसुद्धा असेल कोणत्या नावाने. तर खूप असं काही करायचं आयुष्यामध्ये. तर समोर आय थिंक ते आपलेच रायडर आहेत, विशाल कदम भाऊ. त्यांची हरिहरेश्वरला जेव्हा बाईक बंद पडली होती मेटिओर 650, तर सेम आहे. आणि मी त्यांना जॅकेटवरून ओळखलं आहे. बघूया आपण चेस करू शकतो काय. मी आलो, मी तुम्हाला पाहिलं, मी चेस करतोय पण तुम्ही निघाले, मी पोचलो नाही पण मी रेव करतोय.
हीच फक्त कमी आहे, बाकी काय नाही. बाकी ही गाडीसुद्धा आपली जाते 90-95. हा मध्ये तसं थांबल्या ना त्याच्यामुळे जजमेंट नाही भेटत हा कधी कधी. असे थांबून लगेच घुसतात त्यांचा माणूस आला तर. क्या बात आहे, गोप्रो विप्रो लावून एक नंबर. काय आवाज, काय आवाज. बस आपली रुस्तम पण बाईक कमी नाही, पण कसा जो इनिशियल पिकअप आणि टॉर्क आहे ना बाई, ए नथिंग आहे. एक सुरुवातीला नवीन असते तेव्हा ठीक आहे. तर हा संपूर्ण जो का आपल्याला धुक्यांचा डोंगर दिसतोय, गोप्रोमध्ये इतका दिसत नसेल, तर हा संपूर्ण आहे ना पोल्युशनचं आहे. जास्त नैसर्गिक धुक्यापेक्षा पोल्युशनचं धुकं जास्त आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ना आपल्या शरीराला खूप सारा धोका आहे, खूप सारा. प्रत्येक दिवस रस्त्याला नवनवीन गाड्या भरपूर, आणि काही जण मेंटेन नाही करत, त्यामुळे निघणारा धूर, त्याच्यामुळे इंडस्ट्रियल एरिया आपल्या जीवाची वाट लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याच्यात हे होणारे साले भ्रष्टाचार, ज्याच्यासाठी पैसे आहेत ती कामं न करता सगळे पैसे आपल्या खिशात. आपल्या बायकोला हार, मुलाला गाडी, नातवाला आणायला टेस्ला. काय बोलायचं, आपण फक्त गरीब माणूस मारायचं. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात हा असा वेळ काढून आपल्यासोबत जी मंडळी आली आहेत ना, ती त्यांचं एक पाऊल पुढे घेऊन स्वप्न पूर्ण करतात. आणि आकाशाचा कलर बघा, क्या बात आहे. जागं झाले सारं रान, तांबडं फुटायला लागलं. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं. हे असं नाही जमत ना, जरा येऊ द्या, मग नंतर आपल्या लहजामध्ये बोलूया ना. क्या बात आहे. आणि हे बघा ना, ही कामं कशी भंगार. तोंडात मला शिव्या भरपूर येतात, पण मी खूप कंट्रोल करतो, कारण नावाप्रमाणेच ऑलराऊंडर राहिलं पाहिजे आपण. कारण आपण जितके साधे वागतो ना, समोरचा खूप फायदा घेतो आपला. आणि खूप सारे रायडर दिसतात, खूप सारे रायडर, खूप म्हणजे खूप. आता ह्यातले एकविरा देवीच्या दर्शनाला किती येणार आहेत काय माहिती नाही. बरेचसे त्या एकविरेच्या लाल टोप्या घालूनसुद्धा चालत आहेत. त्याच्यामुळे है कॉम्पिटिशन है. तर अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहोत कळंबोली सर्कलला. आणि वाटेत 1-2 रायडर्स आणखी भेटले. चिंतामणीसुद्धा विरारवरून आला आहे, तोसुद्धा भेटला आपल्याला. आणि समोर बघा मस्त तांबडं फुटायला लागलं आहे. सो गाना तो बनता है, लेकिन अभी अपन पोच गए इधर. मगाशी बेसुरात गायलं होतं मी, गायलं नाही, वाक्य म्हटलं होतं. तर आता इथून आपल्याला राईड घ्यायचं, आणि बॅरिगेट संपल्यावर आपला मिटअप पॉईंट इथेच असतो कळंबोलीला, आणि बऱ्याचशा रायडरचाच असतो, आणि बरेच रायडर आपल्याला दिसतील इथे. सो तुम्ही ही राईड बघताय तर भावांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. क्या बात, गोप्रो वाली टीम, सब लोग ब्लॉगिंग करने लगे, सब लोग ब्लॉगिंग करने लगे. रुकेगा नहीं साला. क्या बात आहे. म्हटलं ना, आपल्याबरोबर जो जुडतो ना, क्या बात. आता तुम्हाला ब्लॉगर दाखवतो, त्याच्यानंतर कोणी कोणी नवीन सुरुवात केली आहे. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कसे आहात? फिरताय ना, फिरायलाच पाहिजे, आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललो आहोत पावना लेक कॅम्पिंग करण्यासाठी. तर आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत एकूण 29 रायडर्स आहेत. तर आता आम्ही 22 जण आहोत, नंतर 6-7 जणं रात्री आपल्याला जॉईन करणार आहेत. तर आजच्या या कळंबोलीच्या मिटअप पॉईंटला वेळेप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळे रायडर्स आलेले आहेत. तर आता फटाफट सगळ्यांचा इंट्रो करू, कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे. आम्ही इथे वाटायला सुरुवातसुद्धा झालेली आहे.
तर आपण आपला जो काही आजचा रूट आहे तो मी तुम्हाला सांगेन आणि आता जे रायडर्स आलेत प्रत्येकाचे नाव विचारूया आणि कुठून आलेत विचारूया आणि जो एक्सपिरियन्स असणार आहे प्रत्येकाचा तो आपण पाहुणा लेकला विचारूया की राईडचा एक्सपिरियन्स बाकी सगळं नंतर गप्पा गोष्टी करूया. तर आता फक्त नाव आणि कुठून लोकेशनवरून आलेत ते जाणून घेऊया. चला बोला सर. नमस्कार, मी रमेश सुर्वे. मी घाटकोपरहून आलेलो आहे. ह्याआधी नितीन भाऊंबरोबर एक हरिहरेश्वरची राईड केली होती. खूप चांगला अनुभव आला होता. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नितेश काळे. मी मलाडवरूनच आलेलो आहे आणि ही माझी सेकंड राईड आहे नितीनसोबत. नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण देसाई. मी कल्याणहून आलो आहे. नितीन भाऊवर माझी सेकंड राईड आहे. थँक्यू. नमस्कार, मी स्नेहल कांबळे आणि मी बदलापूरवरून आलो आहे. तर नितीनसोबत ही तिसरी राईड आहे माझी. आणि भावाला घेऊन ना आलाय. नाही आलं, त्याला सुट्टी नाही वगैरे आता म्हणून. हॅलो, माझं नाव सुमित. मी नितीन दादाबरोबर खूप वेळा राईड केलं आणि आज पुन्हा एकदा आलो एन्जॉय करायला. पनवेलमधून आलो. सॉरी. हॅलो, माझं नाव हेमंत आहे. मी नितीनसोबत दुसऱ्यांदा आलो आहे. चांगलं वाटलं. माझं नाव सागर राणे. मी पण दुसऱ्यांदा आलो आहे आणि आज पण मच व्हायचं आहे. मच व्हायचं आहे. नमस्कार, मी निलेश चव्हाण. पहिल्यांदाच राईडला आलो आहे आणि नितीन दादाबरोबर पहिल्यांदाच आलो आहे. सो बघूया, आय होप चांगली राईड होईल आणि एन्जॉय करूया. मी निशांत गोखले, डोंबिवली. रिपीटर आहोत नितीन पश्च्यांच्या ग्रुपमधले आणि इथलं ह्यांच्याबरोबर फिरण्यामध्ये जो आनंद मिळतो आणि एक आता फॅमिलीच झालेली आहे त्याच्यामुळे जास्त गोष्टी बघायला मिळतात. आणि मी तर सर्वांना एकच सांगेन की आणखीन लोक ह्याच्यात मेंबर रायडर जॉईन व्हा. मोठ्या प्रमाणात या, बघायला सगळं चांगल्या गोष्टी मिळतील आणि त्यांचाही उत्साह त्यांचा वाढेल. असं सगळ्यांनी हे करा. नमस्कार, मी वसंत निकम फ्रॉम मालाड आणि नेहमीप्रमाणे ही 6वी राईड आहे आणि या 6व्या राईडचं वैशिष्ट्य इतकंच आहे का उद्या रात्री नाही, सॉरी आज रात्री सगळं एकदम धमाल एन्जॉय कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे चला, ओके. नमस्कार, माझं नाव संजय जोरे आणि ही माझी पहिलीच राईड आहे आणि माझं येण्याचं कारण मुख्य म्हणजे निकम साहेब. तर हे करू शकतात तर मी का नाही, यामुळे मी बघा इन्स्पिरेशन घेऊन यांच्यामुळे मी आलेलो आहे. कारण हे करू शकतात तर मी का नाही, त्याच्यामुळे मी आलो आहे आणि असं मला यायचं होतं. तर हाच आपला उद्देश आहे. एकदम पहिली राईड आहे, एकदम फ्रेश राईड आहे समजा एकदम. मी विजय जोरे. मी पहिल्यांदाच माझी राईड आहे ही आणि एवढा बाईकवरचा लांबचा प्रवास पहिल्यांदाच करतोय. यापुढे मी 1 तासाच्या वर बाईकवर कधी बसलेलो नाही आहे. पहिल्यांदाच आलो मी एवढ्या लांबचा प्रवासाला. नमस्कार, मी ओमकार पंडित. ही दुसरी राईड आहे दादासोबत. पहिल्या राईडला आम्ही खूप एन्जॉय केलेला. या राईडला सुद्धा आम्ही एकदम मचवणार आहोत. खूप मजा करूया. नमस्कार, मी मयुरेश ठाकूर, डोंबिवलीवरून. दादासोबत माझी ही दुसरी राईड आहे आणि कॅम्पिंगची माझी पहिला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे मलाही अजून काही आयडिया नाही आहे कॅम्पिंगमध्ये काय होतं कसं होतं. त्यामुळे मलाही एक्सप्लोर करायचं आहे ती गोष्ट. खूप मजा येणार आहे. तर जे काय असेल तुम्हाला कळेलच नंतर. नमस्कार, मी चिंतामणी घाणेकर, विरारवरून. नितीन भाऊबरोबर ही माझी दुसरी राईड आहे. मस्त फिरत आलो थंडीतून. एन्जॉय कॅम्पिंगला घ्यायचं आहे. पलव गोरेगावून आलो आहे. ही माझी दुसरी राईड आहे. पहिल्याप्रमाणे ही पण चांगली होईल ही इच्छा आहे. विनोद ठाकूर, चेंबूरवरून. नितीन हा माणूस असा आहे, त्याने आम्हाला सगळ्यांना हा वेळ लावला आहे रायडिंगचा. यापूर्वी मी सोलो केले पण ते सोलोमध्ये एकट्याला मजा येत नव्हती कुठली. पण आता या राईडला एवढा एन्जॉय घेतो आम्ही. नितीन एन्जॉय देण्याचा प्रयत्न खूप करतो सगळ्यांना आणि एवढी मेहनत घेतो की त्याला तो कालच्या मॅसेजमध्ये मी बघितलं की तो म्हणतो मला टेन्शन खूप आहे. तर मी नितीन भाऊंना एक सांगेन की नितीन भाऊ तुमचं टेन्शन आम्हाला थोडं वाटत जा. सगळ्यांना एकट्याने घेऊ नका सगळं टेन्शन. आम्ही आहोत तुमच्या मदतीला. नितीन भाऊ यायचं असेल तर परत पुन्हा तुम्ही या. खूप एन्जॉय करतो आम्ही. या, परत या. विजय मोरे, दिव्यावरून आलो आहे आणि तुझ्यासोबत माझी पहिलीच राईड आहे. या अगोदर मी सोलोच जायचो. पहिल्यांदा ग्रुप राईड चाललो आहे. कोण राहिला? योगेश रेवाले. आता काय सांगितलं जातं. बोल. मी योगेश रेवाले, मालाडवरून आलो. बस आता कोण राहिला? विशाल भाऊ राहिले ना. विशाल कदम, मिरावडवरून आलं. ही माझी 1.5 राईड आहे. मागची राईड अर्धीच झाली होती. हा, आता पूर्ण करणार आहे. आता पूर्ण आणि करणार. सगळा कस आपण रात्री काढू. योगेश हे बघा स्नॅक्स बार दिलेला आहे. तर इन शॉर्ट आजच्याबद्दल थोडंसं बोलूया. तर आज आपलं डिस्टन्स कमी आहे पहिला तर, त्याच्यामुळे पळवापळवी तर होणार नाही.
आणि बऱ्यापैकी 2-3 जण आय थिंक नवीन आहेत, बाकी ते जरा नवीन आहेत, फर्स्ट टाईम आलेले आहेत. तर त्यांना जे नवीन आहेत त्यांना आपल्याला घेऊन चालायचं आहे. मध्ये लीड आपली राईड ना निशान भाऊ करतील, ठीक आहे. निशान भाऊ आणि मी मध्ये पुढे मागे, कारण आपल्याला शॉर्ट्स पण घ्यायचे आहेत. आपल्याकडे मोठो ब्लॉगरसुद्धा आणखी आहेत. तू पण ब्लॉग बनवणार आहे, तुझं पण आहे ना? मग कॅमेरा कशाला लावला आहे? सेफ्टीसाठी. अजून कोण आहे? हां, क्या बात आहे. बघा इन्स्पिरेशन, नवीन नवीन ब्लॉगर आपण तयार करतोय. त्याच्यानंतर तुमच्याकडे पण आहे ना? ओके. आणि आपले विनोद सर त्यांच्याकडे पण आहेत. म्हणजे काही व्यक्ती बोलत नाहीत पण आपण त्यांना बोलायला लावूया. तर आता आपण पहिला इथून जाणार आहोत. 22 किलोमीटरचं जे अंतर आहे पंचायतान मंदिर, ते झाल्यानंतर आपण डायरेक्ट इथे जाऊ साठे मिसळ. आणि विसरलो तर मला गाईड करतं का? साठे मिसळला आपण मिसळ खाऊ मस्त. आणि त्याच्यानंतर एकविरा मंदिर आणि तिकडे एक ते मंदिर, हां दुर्गादेवीचं सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर लंच करून आपण जाणार आहोत आपल्या कॅम्पिंग पॉईंटला. तर कॅम्पिंगला आपल्याला 3:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. बघूया, एकमेकांना सोबत चालायचं आहे. आणि आपल्याला आता इथे कंटेनर भेटतील. नंतरचा रस्ता आहे ना एकेरी आहे, तर त्या एकेरी रस्त्याला सगळ्यांनीच एका मागोमाग एक नका चालू, थोडासा झिगझॅग चाला. म्हणजे समोरच्याने अर्जंट ब्रेक दाबला तर आपण कंट्रोलमध्ये राहू. सगळ्यांनीच सेफ्टी जॅकेट घातलेले आहेत, पण सेफ्टी जॅकेट घालूनसुद्धा काही अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आपलं माइंड शांत पाहिजे. कुठलीही गोष्ट झाली, कोण मागे राहिला तर ग्रुपमध्ये सगळ्यांना मॅप दिलेले आहेत आपण, तर त्या मॅपनुसार पुढच्या लोकेशनला येण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन वगैरे करायची नाही. आपल्याकडे सगळ्यात हायेस्ट CC गाडी आजची असेल तर 650 आहे. आणि सगळ्यात लोएस्ट तर आपल्या या स्कूटर ॲक्टिवा वगैरे आहेत. त्याच्यामुळे पळवायचं जेव्हा पळवा, पण यांच्या पुढे जाऊ नका आणि मागे राहू नका. मागे कोण राहिला तर कोणासाठी तरी थांबा. कोणाचा टायर वगैरे पंक्चर झाला तर लगेच मॅसेज टाका. त्याच्यामुळे कसं इनकेस कोणी बघितलं तर कळेल बाबा इतरांना सुद्धा की कोणाचा टायर पंक्चर झाला आहे. माझ्याकडे टायर पंक्चर किट आहे. इनकेस जवळपास असेल तर आपण स्वतःहून सुद्धा रिपेअर करू. एअर प्रेशरच्या सुद्धा किट आहेत माझ्याकडे. मेडिसिनसुद्धा आहे कोणाचं डोकं दुखलं किंवा जुलाबसारखं वाटलं, कारण आपण जास्त हेवीसुद्धा काय खाणार नाही आहोत. वाटलं ते उद्या संध्याकाळी वाटेल, काय नाही वाटणार असं. तर आणखी कुणाचे काय प्रश्न असतील इन केस इन बिटवीन जर्नी, तर आता तुमचं काय विचारा. आपण आपल्या डॉट टाईमवर निघूया. आता वाजलेत 21. 5-1 मिनटात आपले फोटोज व्हिडिओज घेऊ, गिअरअप होऊया, पुढची जर्नी सुरुवात करूया. आणि आपले बॅचेस आहेत ते मी तुम्हाला बॅचेससुद्धा देतो. आणि तुमच्यासाठी आणखी एक मी सरप्राईज केलं होतं, पण जरा प्रिंटिंग मशीन बिघडली, तर आपले संध्याकाळी जे रायडर्स येणार आहेत तर ते सरप्राईज मी तुम्हाला रात्री देईन. तर चला, मस्त राईडला मजा येणार आहे. तर सगळ्यांचे चेहरे पाहून घ्या. तर मंडळी, इथून आपले एक सबस्क्रायबर पास ऑन होत होते, तर आपल्याला भेटायला ते थांबले, मिस्टर चिराग महाले करून. तर नमस्कार. हाय. तर कसे वाटतात आपले व्हिडिओ? मस्त छान आहेत. नेहमी बघतो, जेव्हा पण आले ना अपडेट तेव्हा बघत राहतो. आणि आपल्याला कसं ओळखलं गाडीवरून? गाडीवरून बघितलं ना, सगळे मीटअप चालू आहे म्हणून बोला असं होत्यावर नाही गाडी. अच्छा. आणि तुझं नाव? तेजस. क्या बात आहे. तर भेटून छान वाटलं. असेच व्हिडिओ बघून सपोर्ट करत राहा आणि तुम्हीसुद्धा सेफ राईड करा. चला भेटूया. येस बाय. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली आपल्या आजच्या पावना लेकच्या कॅम्पिंगच्या राईडला सुरुवात झालेली आहे. आणि इथे 360 शॉटसुद्धा घेतो आहे. तर क्या बात आहे. आणि सगळे वेळेत आलेत. आणि आता 7:35 झालेली आहेत. वेळेत निघालो आहे. तर या थंडीतल्या मोसमची ही आपली दुसरी राईड आहे. आणि आजच्या आयटनरीमध्ये आपण
मेन तर पावनाले कॅम्पिंग तर आहेच आणि त्याच्यानंतर एकविरा मंदिरसुद्धा आपण जाणार आहोत, एकविरा देवी आईचं मंदिर. आणि त्याच्या आधी ना इथे संगमरवरीमध्ये बांधलेलं एक पंचायतान मंदिर आहे, म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी मंदिर आहेत, त्याच्यामुळे नाव दिलेलं आहे पंचायतान मंदिर. तर ते कळंबोलीपासून 22 किलोमीटरवर आहे. आता एक 5-7 मिनटात पोचू आपण तिकडे 10-15 मिनटं एक्सप्लोअर करून आपण पुढे डायरेक्ट 45 मिनिट्सची राईड करून आपण साठे मिसळच्या इथे पोचणार. मस्त 9:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. 9:30 ते 10:30 नाश्ता, नंतर एकविरा देवीचं दर्शन आणि अजून एक तिकडे रामेश्वरम मंदिर काहीतरी आहे, तर ते सुद्धा पाहायचं आहे. तर असं काहीसं आहे. त्याच्यामध्ये थोडा मोठं ब्लॉग, थोडं आपण एक्सप्लोरेशनसुद्धा करणार आहोत. तर आता शेडूंगचा टोल नाका क्रॉस केला आहे आणि रायडर्स तर दिसत आहेत. मला असं वाटतं एकविरेला आपल्याला गर्दी अफाट मिळेल. तर आपल्याकडे लगेज बॅगा वगैरे आहे, तर चॅलेंजिंग टास्क आहे आपल्यासाठी सुद्धा. तर म्हणजे अगदी आपण 20 मिनटामध्ये पोचलो आहे हे पंचायतान मंदिर. तर लांबून तर खूप सुंदर दिसतं आहे. तर आतमध्ये जाऊन पाहूया कसं आहे ते. म्हणजे 15-20 मिनटाचा प्रवास करून आम्ही पोचलो आहे हे पंचायतान मंदिर. आणि ते 5 प्रकारची म्हणजे 5 देवांची वेगवेगळी मंदिरं आहेत. एक गणपती बाप्पा, साईबाबा, त्याच्यानंतर तुळजापूरची भवानी, त्याच्यानंतर हनुमानजी आणि आपले श्री महादेवाचं मोठी अशी शिवपिंड आहे, खूप सुंदर आहे. पुपोली खालापूरच्या रस्त्याने जेव्हा तुम्ही जात असाल ना, तेव्हा अगोदरच एक 4-5 किलोमीटर अगोदर म्हणजे जो चौकचा फाटा लागतो त्याच्या काही किलोमीटर अगोदर हे सुंदर असं पंचायतान 5 देवस्थानांचं मंदिर आहे. बाहेर पण नाही, इथे कॅमेरा पण अलाउड नाही, मामाने नाही सांगितले. तर फायनली सुंदर मंदिरापासून रामराम घेतोय. आणि आता कहाणीमध्ये ना ट्विस्ट आहे. आपला नेक्स्ट पॉईंट होता साठे मिसळचा, परंतु या लोणावळ्याच्या घाटामध्ये ना जबरदस्त ट्रॅफिक आहे. जिथे 45 मिनिट्सचं अंतर 30 किलोमीटर 45 मिनिट्समध्ये जातो, तिथे 1.25 तास दाखवते. म्हणजे इथे आपली ही संपूर्ण बँड वाजणार आहे. तर आता लवकर जेवूया 10-15 मिनटाच्या अंतरावर. तर आपले सगळे रायडर्स रेडी आहेत. तर मंडी थोडासा क्रिएटिव्ह शॉट घेतो आहे, कसा वाटतोय नक्की एकदा कमेंट करून सांगा. ऑन कर.
तर कसा वाटला मंडळी शॉट? थोडंसं इनोव्हेटिव्ह ट्राय केलं, कारण वेळ आहे. तर आपण ज्यासाठी आलो आहे त्यासाठी आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा. फक्त राईड फक्त गाडी स्पीडिंगने नाही चालवायची. जेवढा वेळ आहे आपल्यासाठी सुद्धा देऊन स्वतःचं मनोरंजन करायचं. त्याच्यामुळे गोल गोल आणि रिंगा ते खेळतात ना, तसं आम्ही थोडंसं गाड्यांसोबत सुद्धा केलं. तर आता इथून जाऊन नाश्ता करू. त्याच्यानंतर खूप सारी ट्रॅफिक दाखवत आहे लोणावळ्यामध्ये, कारण एक्सप्रेसवेच्या सगळ्या गाड्या त्या साध्या रस्त्याला उतरल्या ना, त्याच्यामुळे हे सगळं वांदं झालं आहे. त्याच्यामुळे पोटात एनर्जी गेली पाहिजे सगळ्यांच्या. तर म्हणजे चौक फाट्यापासून लेफ्टला जो रस्ता जातो ना आतमध्ये, तर तिकडे एक फाटा आहे. त्या फाट्याला नमस्ते कर्जत हे रेस्टॉरंट आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच की इथली चव अगदी सुंदर आहे. आणि जेवढा तुमचा ग्रुप मोठा असेल, जर तुम्ही बाईक राईड किंवा फॅमिलीला घेऊन आलात ना, तर सुंदर अशी स्पेस आहे बसायला. आणि याची क्वालिटीसुद्धा सुंदर आहे जेवणाची आणि नाश्त्याची वगैरे. कसा होता नाश्ता? छान, टेस्ट रिपीट. इडली खाल्ली, वडा खाल्ला, पोहे खाल्ले, उसळ पाव, मिसळ पाव, सगळं सगळं सगळं. और क्या चाहिए? और क्या चाहिए? तर आणखी मंडळी आहेत, त्यांना विचारूया कसा होता. टेस्ट होती व्यवस्थित? एकदम व्यवस्थित, एकदम पद्धतशीर. म्हणजे प्रमोशन नाही करत आहे, आपला नाश्ता कसा झाला? सगळं जाम. हे कसा होता नाश्ता? टेस्ट व्यवस्थित? एकदम छान ना? आवडलं तुला? भावाला बोल मिस केलंस. मस्त ना. नाही खरंच सांगण्याचा माझा उद्देश एकच आहे की इकडे तुम्ही आलात ना, नमस्ते कर्जत, आपण प्रमोशन नाही करत आहे, पण खूप टेस्ट आहे ना. जेवढं काही मागवलं डोसापासून आता यांनी जी जी नावं सांगितली ती सगळी अगदी खूप सुंदर आहे. आणि चहा कॉफीसुद्धा अगदी सुंदर आहे. तर आता पुढचा प्रवास करूया. तर आता आपला नाश्ता करून झालेला आहे सगळ्या मंडळींचा. तर आता पुढच्या प्रवासाला लागूया, कारण लोणावळ्यामध्ये आहे ना भरपूर ट्रॅफिक आहे. तर ती आता आपल्याला पार करायचं आणि एकविरा मातेचं दर्शनसुद्धा करायचं आहे. चला. तर मस्त अशा नाश्त्यानंतर आता दर्शनाला निघूया. इथून लोणावळा आहे 31 किलोमीटर, खोपोली 17 किलोमीटर. तर आता आपण रूट जो पकडला आहे ना, तर आपण आता कर्जत रूटला आहे. तिथून असं कर्जत रूट जातो आणि आपण आता पळसदरी मार्गे जातो आहे. आणि इथे श्री स्वामी समर्थांचा मठसुद्धा आहे. जर कधी आलात तर नक्की भेट द्या. आणि मंडळी खोपोलीला जाण्यासाठी हा पळसदरीचा मार्गसुद्धा सुंदर आहे. पावसाळ्यात एक नंबर असतो हा पण. आणि समोर असं सह्याद्रीचं दर्शनसुद्धा आपल्याला होतं. म्हणजे सह्याद्रीतल्या पोटातले हे रस्ते म्हणू शकतो आपण, इतके सुंदर आहेत ना. तर आपली सकाळपासून राईड तर मस्त होते. अंदाजे आपण 40 किलोमीटरच झाले, अंदाजे 35 ते 40 किलोमीटर. किती सुंदर आहे बघा, किती सुंदर, एक नंबर. आणि संपूर्ण सिमेंटचा रस्ता आहे, पण इतका पण खास नाही, पण बऱ्यापैकी ओके आहे. आणि ते प्रो रायडर आहे सागर राणे, त्याची चालवायची स्टाईल एकदम भारी आहे. मला आवडली त्याची चालवायची स्टाईल. एकदम असा सान सू निघून जातो तो, भारी चालवतो सिटी 110. पण एक मी नोटीस करतो आहे, जे नवीन लोकंसुद्धा आहेत ना, ते म्हणजे स्पीड मेंटेन ठेवतात. जास्त कोण मागे नाही राहिले. फक्त मध्ये एक आम्ही चौक फाट्याला नाश्ता करण्याचा निर्णय घेत होतो ना, तेव्हा 2 रायडर सब करून निघून गेले. ते डायरेक्ट लोणावळ्यात नाश्ता केला त्यांनी, असं झालं. आणि त्या गाड्या पण हे होत्या ना हायस्पीड, 330 आणि 660, 650, 350 आणि 650 हो इन शॉर्ट. असं रॉयल एनफिल्ड. घाटामध्ये जबरदस्त ट्रॅफिक लागलं आहे. बापरे, या इथल्या घाटातल्या ट्रॅफिकमध्ये पहिल्यांदा फसलो आहे. आणि इथे जळलेली गाडी बघितली तुम्ही कधी? चला 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 चला, निघू द्या आम्हाला, जाऊ द्या. बापरे जबरदस्त. आतापर्यंत मी मॅपवरच बघितलं होतं आणि व्हिडिओमध्ये, आज प्रत्यक्षात ही ट्रॅफिक अनुभवतो आहे. आणि भरपूर गाड्या बंद पडल्यात, भरपूर. कारण घाटच असा आहे ना, जर मध्येच गाडी बंद पडते, इंजिनवर लोड येतो,
भरपूर कधी मेंटेनन्स केलेल्या नसतात तर अचानक कामं निघतात. मग तर कार्ला गेटच्या इथे आपण पोचलो आहे, वेहेरे गाव. तर आता आम्ही इथे ना साईडला थोडे थांबलो होतो सगळ्यांची वाट बघत, कारण थोडंसं मागे पुढे झालं होतं, कारण भरपूर ट्रॅफिक होती. त्याच्यामुळे आम्हाला 1 तास उशीर झाला आहे. जिथे आम्हाला 11 वाजता इथे पोचायचं होतं, आम्ही पोचलो आहे आता 12:30 झाले. तर आता जाऊया कार्ला देवीच्या गडावर, श्री एकविरा देवीच्या गडावर. ह्याला पण थांबायला येत ना बधीर, उतरवत असतात असे. त्याच्यामुळे काय आपल्या चुकीमुळे कधी ॲक्सिडेंट होतात, आपल्याला कळत नाही आणि आपण दुसऱ्यांना शिव्या घालतो, असं पण असतं. तर बघू शकता एकविरा आईचा डोंगर. तर आता आपल्याला 20-30% डोंगर गाडीने चढायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाची चढाई असेल. आणि एकविरा देवीचे पदयात्री पालख्या घेऊन सुद्धा चालत आहेत. तर बघूया गडावरची मजा कशी असणार आहे. आणि आपल्याकडे 1.5 तास आहे, 1.5 तासात आपल्याला जाऊन पटकन दर्शन करून यायचं आहे. तर माऊले आलो आहे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना घेऊन. तर हे खालचं पायथा मंदिर एकविरा आईचं, म्हणजे ज्या वयस्कर व्यक्ती किंवा ज्यांना जाता येत नाही तर ते इथेच दर्शन घेतात. आणि हा घाट बघा, आपल्याला डिस्टन्स मेंटेन करून ठेवायला लागणार. चढत नाही रे योगेश, काय ही लडाख काय चढणार मग आता. लडाख गेलं बाबा रुस्तम, तुझं स्वप्न तुलाच पूर्ण करायचं आहे. हाच डोंगर तुझ्याने चढायला होत नाही. 7 आणि 8ची स्पीड घे मनावर बाई, कसं व्हायचं. मला माहिती आहे तू थकलेस. 5 वर्षात मी तुला रेमटवलं आहे, सॉरी 4 वर्षात. 15 वर्षात जेवढी चालवतो तेवढी आपण 4 वर्षात चालवली आहे. चला, माऊलीचा आशीर्वाद असेल तर पुढच्या वर्षी नवीन गाडी घेऊन येऊ आपण. तर एकविरा मंदिरच्या इथं आता पोचलो आहे, पार्किंग वगैरे केले आणि 4-5 रायडर आले नाहीत, पाय दुखणं हे. तर आता आम्ही बाकीचे निघालो आहे 17-18 जणं. तर देवीचं मस्तपैकी दर्शन करूया. ड्रोन उडवायला भेटला तर ड्रोन उडवूया. आणि आज गर्दी तर दिसतेच आहे. आणि रायडिंगसोबत आपली ट्रेकिंगसुद्धा आज होणार, त्याच्यामुळे रात्रीची झोप मस्त लागणार आपल्याला. तर हा खालचा पायरी मार्ग आहे आणि पार्किंग करून तुम्ही इथून मागून येता. एकविरा माते की जय, एकविरा माते की जय. सबस्क्रायबर 50,000 होते. दादांची मनातली इच्छा पूर्ण. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकविरा आईच्या दर्शनाला आले. मला दादाची आई तुला घेऊन आली गाई, इच्छा पूर्ण केली गाई. त्यांच्या पाठीशी उभी गाई, किती औषधार गाई, किती औषध तुझ्या नावाने वाजून चालली आई. दर्शनाला जाताना वाजून चालली. दादांची इच्छा तुम्ही पूर्ण कर गाई. चला माऊली माऊली. तर मंडळी सुंदर असं अर्ध्या तासात दर्शन झाले आपलं आणि सुंदर असे फोटोसुद्धा आपण काढले. तर म्हणतात ना, देवीचं बोलवणं होतं, अर्धा तास डिस्कशनमध्ये गेला आणि फायनली आमचं अर्ध्या तासातच दर्शन झालं. तर आता पुढचा प्रवास करूया आणि इथून आम्ही जातो आपल्या डेस्टिनेशनला, पावना लेकला. तर कसं वाटलं? एक नंबर. मी तर दरवर्षी येत असतो, मला तर काय विचारू नका. नमस्कार आई एकविरेचा. खूप छान दर्शन झालंय आणि ते बाहुबली अति सुंदर, अति सुंदर. तर चला पुढचा प्रवास करूया. तर आता वाजले 4 आणि जेवून वगैरे आता आम्ही निघालो आहे कार्ला मंदिरच्या इथून. आपली कॅम्पसाईट आहे 22 किलोमीटरवर.
आणि तरी अंदाज हो बायकर्स जावा SD, क्या बात रोम 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 रोम. तर आता 22-23 किलोमीटर आहे, 45 मिनटाचं अंतर आहे, 45 मिनटं लागतील आपल्याला. या कार्ला डोंगरानंतर कामशेतला जाताना हा जो डोंगरातला जो असा वळणाचा पॅच आहे ना मागून, हा 4-5 किलोमीटरचा पॅच इतका सुंदर आहे ना. आणि वरून येताना सुद्धा जाम भारी वाटतं, असं स्लोपवाला कर्ववाला पूर्ण रस्ता खूप सुंदर आहे. याच्यावरून म्हणजे आपण बऱ्याच राईड केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस आणखी त्याच प्रकारे म्हणजे तसाच जो डांबर आहे अजूनपर्यंत आहे. मला वाटत नाही बरेच वर्ष काम केलं असेल, बऱ्यापैकी डांबर व्यवस्थित आहे. पवनानगर तालुका मावळ तालुक्यात आहोत, मावळ. आणि आता हळूहळू गारव्याला सुरुवात झाली. ऑफ रोडिंग ऑफ रोड. पोचलो रे बाबा, पोचलो. पाहुणा लेकला पोचलो. आपले सबस्क्रायबरनी गाड्या कुठं लावल्या आहेत ती. कुछ पाने के लिए क्या करना पड़ता है रे बाबा. एवढी ऑफ रोडिंग आहे. आकाश रस्ता बनवून घे. देखा अपना लेक कैंपिंग कितना नज़दीक है पानी से. तर मंडळी सकाळी सुरुवात केलेला प्रवास आता या पावना लेकच्या टेंट कॅम्पिंगपाशी येऊन संपवतोय आपण. तर आता सगळी मंडळी टेंटमध्ये सेटल होत आहेत. तर आपले टेंट दाखवतो. तिकडचे 5, इकडचे 5, ते 3 आणि तो 1, म्हणजे 15 टेंटमध्ये प्रत्येकी दोघं 30 जणांचा आपला काउंट आहे, म्हणजे 29 जण आहेत आपण. क्या बात, शूटिंग चालू है. फायनली पोच गए हम. बोल. तर चला बघूया कशी काय मजा येणार आहे पुढे. मध्ये मध्ये गॅप नाही पाहिजे यार. हा थोडं जवळ जे नाचणार आहेत त्यांनी जवळ जवळ गॅप बरा. पुढे मागे जावा. तुम्ही जवळ एक साथ शुरू करेंगे. शुरू.
वन टू थ्री. गाण्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन मला डाव रे. तर क्या बात आहे मंडळी, आजची राईड इतकी सुंदर झाली ना. म्हणजे आम्ही 20 रायडर, 3 पिलियन्स 23 जण, आणि आता 6 जण आणखी येतील. 2 बाईकवर 3 जण आणि एका कारमधून 3 जण असे करून. तर आपली ही कॅम्पसाईट आहे. इथे आपला मित्र आहे आकाश काळे, तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि सगळ्यात म्हणजे या लेकच्या लेवलला ह्याची कॅम्पसाईट आहे आणि खूप अशी मजा येणार आहे. आणि एकंदरीत राईडबद्दल सांगू ना, तर माझ्या मागे बघा ना, पावना लेकचा व्ह्यू किती सुंदर येतो आहे, किती सुंदर यार. तर मुंबईपासून राईड करून इथे येण्याचं जे म्हणतात ना, जे माझं नियोजन होतं, जे मी गेले 15 दिवस सगळं प्लॅन आऊट करत होतो या 30 जणांसाठी, ते अगदी सार्थकी लागलं आहे. तर आता डी जेमध्ये डान्स मस्ती धमाल करायची आहे. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला? सकाळी जे पंचायतान मंदिर बघितलं, 5 देवस्थानं एकाच ठिकाणी होती, ती मंदिरं बघितली. त्याच्यानंतर एकविरेचं दर्शन केलं आपण आणि मस्त आपल्या सबस्क्रायबरांसोबत टाईम स्पेंड केला. काही जण नवे होते, काही जण दुसऱ्यांदा आले, काही जण सतत येत असतात आपल्याबरोबर. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हालासुद्धा माझ्यासोबत असा वेळ घालवायचा असेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये, आणि तुमचंसुद्धा मित्र कौटुंब म्हणजे वडील, तुमचंसुद्धा मैत्री कुटुंब वाढवायचं असेल, तर आपल्या या सबस्क्रायबर फॅमिलीला नक्की जॉईन करा. कारण येणारं तुमचं जे आयुष्य असेल ना, त्याच्यामध्ये काही मित्र आपल्याला सोडून गेलेले असतात, राग रुसवावाले, पण या अशा ट्रॅव्हलमधून जे मित्र मिळतात ना, ते लाख मोलाचे असतात. आणि मी हे फक्त सांगत नाही, गेली 2 वर्ष हे मी सातत्याने करतो आहे आणि मी एका मित्राला दुसरा मित्र जुळवून दिलेला आहे. तर हाच आपल्या म्हणू शकतो की जी नितीन पास्टे सबस्क्रायबर फॅमिली आहे, हे मी गर्वाने बोलू शकतो की आपण काहीतरी चांगलं एका समाजासाठी काम करतो आहे. आणि इतरसुद्धा आपली कामं सुरूच असतात. तर लहान मुलांसाठी जसं आपण करतो त्याप्रमाणे हा डिसेंबर महिन्यातील हा शेवटचा कॅम्पिंग, रायडिंग विथ कॅम्पिंग आम्ही करतो आहे पावना लेक कॅम्पिंगच्या इथे. तर चला फायनली घेतो या व्हिडिओमधून तुमचा रामराम. तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि या फायनली सुंदर अशा नजाऱ्यापासून तुमचा रामराम घेतो. यार काय सुंदर दिसते यार, काय सुंदर यार. आणि तो सूर्य बघा ना. सकाळी कुठलं गाणं म्हटलं होतं मी, जाग झालंय सारं रान तांबडं फुटायला लागलं, तुझी घागर नळाला लाव. म्हणजे ही गाणी मी कसं बँजो वाजवतो, कीबोर्ड वाजवतो ना, तर ही गाणी आपसुकच येतात. म्हणजे तसा काय मिनिंग नाही माझा, पण हे बघा ना यार, सूर्यास्ताची वेळ आणि इतका सुंदर असा नजारा. क्या बात आहे. मला कॅमेरा बंद करावासंच नाही वाटत आहे, बडबड करत राहावी तुमच्यासोबत काळोख होईपर्यंत. चला, आणि आपल्या कॅम्पसाईटचा नजारा ड्रोन शॉटद्वारे. आणि इथेसुद्धा कॅम्पसाईट आहे, इथेसुद्धा कॅम्पसाईट आहे, इथे वर 2-3 कॅम्पसाईट आहेत. तर अगदी बजेटमध्ये पाहिजे असेल तर आपल्या मित्राला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला घेऊया फायनलीला राम राम. मला काही सुचत नाही. एक नंबर. काळजी घ्या आणि फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप असं सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे ना राव.